माझी उलनची रांगोळी अपूर्ण राहिली होती, ती आज मी पूर्ण केली होती आणि कशी दिसते ती पुढं दाखवते. त्याआधी सकाळी सकाळी उन्हात बसून मी पिस्ता सोलत होते आणि ह्या पिस्ताच्या शेल्स एवढ्या कडक आहे ना की माझ्या नखामधूनच रक्त निघायला लागलं, म्हणून मी एवढाच निवडला. बाकीचा पिस्ता मी तसंच ठेवून दिला. आणि हे वरदला जर असं बादलीत पाणी भरून दिलं ना की वरद खूप छान प्रकारे ना झाडांना पाणी देतो. आणि आता ख्रिसमस लवकरच येतो, त्यामुळे संताची अशी ड्रॉइंग त्याने पप्पाकडून काढून घेतली आणि ही छान अशी ड्रॉइंग ना त्याने कलर केली. मस्त कलर भरले होते त्याने त्यामध्ये. आणि सकाळचं ना हे काम केल्याशिवाय बाकीचं कोणतंच काम सुचत नाही, ते म्हणजे किचनमधले भांडे. तर आज एवढे सगळे भांडे होते सकाळी घासायला. मग सगळ्यात आधी ना भांडेच घासून घेतले. दुपारी वरदला घेऊन आल्याच्या नंतर ना मी बसले होते आणि बसल्या बसल्या ना मी ही मेहंदी काढली. तर कशी आली आहे मेहंदी? मेहंदी काढायला खूप आवडते. मी मेहंदी काढत होते आणि वरद ड्रॉइंग करत होता. रात्री मी ना ही माझी अपूर्ण राहिलेली जी रांगोळी आहे ना उलनची ती करायला घेतली. मागच्या वेळी माझ्याकडचा ग्लू स्टिक संपलेला होता, तोच आणलेला. आणि ही अशा प्रकारे माझी रांगोळी तयार झालेली आहे. तर आता उद्या गुरुवार आहे, त्यासाठीच ही रांगोळी मी तयार केलेली आहे ठेवण्यासाठी. तर कशी आली रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रात्री झोपायच्या आधी ना मी हातावर छोटीशी अशी मेहंदी काढली होती.